मंडळी नमस्कार, मी मिलिंद भागवत। महेश जाधव हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 15 वर्षांपासूनचे पदाधिकारी। याच महेश जाधव यांनी मनसेत एकच खळबळ उडवून दिली। मंगळवारी दुपारी त्यांनी सोशल मीडियावर रक्ताळलेल्या अवस्थेतला एक व्हिडिओ टाकला। त्यांच्या चेहऱ्यावर रक्त स्पष्टपणे दिसत होतं आणि याच अवस्थेत लाईव्ह करत त्यांनी थेट राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला। राजगडवर बोलावून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी या व्हिडिओमध्ये केला। या व्हिडिओमध्ये त्यांनी मनसे आणि अमित ठाकरे यांच्यावर काही गंभीर आरोपही केले। हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत होता। तेव्हाच नवी मुंबईतल्या महेश जाधव यांचं कार्यालय तोडल्याची बातमी येऊन धडकली। जाधव यांच्या ऑफिसमध्ये घुसून मनसेच्याच कार्यकर्त्यांनी ऑफिसची तोडफोड केली। त्याच वेळेला महेश जाधव यांचे समर्थक सुद्धा तिथे पोहोचल्याच्या बातम्या आल्या। वेळीच पोलीस पोहोचले आणि हा राडा काही प्रमाणात आटोक्यात आला खरा, पण आग मात्र धुमसतच होती। दरम्यान महेश जाधव यांना खारघरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर उपचार सुरू झाले त्यावेळेला मीडियाशी बोलताना त्यांनी अमित ठाकरे यांच्यावर खंडणीखोरीचा गंभीर आरोप केला। तर दुसरीकडे मनसेमधून सुद्धा महेश जाधव यांच्यावर खंडणी आणि गुंडगिरीचा आरोप करण्यात आलाय। एवढंच नाही तर तातडीनं महेश जाधव यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली। महेश जाधव एवढ्याच वर थांबले नाहीत तर त्यांनी मीडियाला अमित ठाकरे यांच्यासोबतच्या संवादाच्या ऑडिओ क्लिप सुद्धा पाठवल्या। एवढं सगळं घडत असताना पुन्हा एकदा संध्याकाळी नवी मुंबईत मोठा तणाव निर्माण झाला। महेश जाधव समर्थक रस्त्यावर उतरले आणि आक्रमक झाले। मनसेचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्याच्या बातम्या येऊन धडकल्या। खारघरमध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये महेश जाधव यांच्यावर उपचार सुरू होते त्या हॉस्पिटलच्या बाहेरच तणावाची परिस्थिती निर्माण झाली। महेश जाधव विरुद्ध मनसे असा संघर्ष आता नवी मुंबईत उभं राहण्याची शक्यता आहे। महेश जाधव यांनी केलेले आरोप पाहता हा वाद एवढ्यावरती शांत होईल असं तूर्तास तरी अजिबात दिसत नाही। पाहूयात पुढे काय काय होतं ते।